श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे आई झाल्यावर कळलं. फोन वाजत होता. एकदा दोनदा. रश्मीने त्रासिक चेहऱ्याने मोबाईलकडे पाहिलं. स्क्रीनवर नाव झळकत होतं, आई. ती डोळे फिरवत कॉल उचलते. हॅलो. समोरून नेहमीसारखा मऊ आवाज. रश्मी, जेवलीस का ग? रश्मीने लॅपटॉपवरून नजर न हटवता उत्तर दिलं, आई, उद्या माझी महत्त्वाची मीटिंग आहे. मला तयारी करायची आहे. प्लीज ना, रोज रोज तोच प्रश्न विचारू नकोस. आई थोडी थांबली. अगं, फक्त विचारलं, वेळेवर जेवतेस का ते? मी लहान मुलगी नाहीये आता. रश्मीचा आवाज चिडलेला. माझं लग्न झालंय. मला कळतं सगळं. क्षणभर शांतता. ठीक आहे ग, काळजी वाटली म्हणून. पण रश्मीने कॉल कट केला होता. एका बाजूला पुण्यातील आधुनिक फ्लॅटमध्ये राहणारी, कॉर्पोरेट ऑफिसमध्ये मॅनेजर असलेली, करिअर ओरिएंटेड, आत्मविश्वासू रश्मी. दुसऱ्या बाजूला गावात राहणारी साधी आई. तिच्या जगात अजूनही जेवलीस का हाच प्रेम व्यक्त करण्याचा मार्ग. रश्मीने सुसारा टाकला. किती ओव्हर करते ना आई. ती स्वतःशीच पुटपुटली. इतक्यात किचनमधून अमोल बाहेर आला. कोणाचा फोन? आईचा. आणि काय? तोच प्रश्न. अमोल हलकसा हसला. अगं, आई आहे ती. काळजीपोटी विचारते. रश्मीने लॅपटॉप बंद केला. अमोल, तुला नाही समजणार. रोज तेच. जेवलीस का? झोपलीस का? तब्येत कशी आहे? मी स्वतंत्र आहे. मला सतत रिपोर्ट द्यायची गरज नाही. अमोल तिच्याजवळ बसला. स्वतंत्र असणं आणि आईची काळजी नाकारणं सगळं वेगळं असतं रश्मी. ती शांत झाली, पण मनात मात्र चिडचिड चालूच होती. लग्नाला 6 महिने झाले होते. रश्मी आणि अमोलचं अरेंज मॅरेज. अमोल शांत, समजूतदार. त्याची आई सुमनताई पारंपरिक पण मनाने मोठी. सासूने कधी रश्मीला अडवलं नाही. तुझं करिअर महत्त्वाचं आहे. घराची काळजी आपण सगळे मिळून घेऊ, सासू नेहमी म्हणायची. रश्मीचं लक्ष फक्त कामावर. टार्गेट, प्रेझेंटेशन, प्रमोशन. आईचे फोन तिला त्या जगातून ओढून बाहेर काढायचे आणि तिला ते आवडत नसे. दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून परतल्यावर ती थकलेली होती. डोकं दुखत होतं. शरीरात अशक्तपणा. काय झालं? अमोलने विचारलं. काही नाही, थकवा आहे. रात्री जेवताना तिला अन्नाचा वास सहन होत नव्हता. ती अचानक उठली आणि बाथरूमकडे धावली. उलटी. अमोल घाबरला. डॉक्टरकडे जाऊया का? नको, कदाचित ॲसिडिटी असेल. पण पुढचे 2 दिवस तेच. मळमळ, चिडचिड, अचानक रडू. एका सकाळी ती आरशासमोर उभी राहिली आणि थरथरत्या हाताने प्रेग्नन्सी टेस्ट केली. 2 गुलाबी रेषा. तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. अमोल. तिचा आवाज कापरा. अमोल बाहेर आला. ती टेस्ट त्याच्या हातात ठेवते. तो काही क्षण न बोलता तिच्याकडे पाहत राहिला. आपण आई बाबा होणार आहोत. त्याच्या डोळ्यात आनंद, पण रश्मीच्या डोळ्यात मिश्र भावना. आनंद, भीती, गोंधळ. त्या रात्री ती झोपली नाही. मी तयार आहे का? माझं करिअर, माझं शरीर. मी चांगली आई होऊ शकेन. ती अचानक रडू लागली. अमोल दचकला. अगं, काय झालं? मला भीती वाटते. मला नाही जमत हे सगळं. तो तिचा हात धरतो. तू खूप स्ट्रॉंग आहेस आणि मी आहे ना. पण तिच्या मनात कुठेतरी आईचा चेहरा डोकावत होता. आईनेही असंच अनुभवलं असेल का? 3ऱ्या आठवड्यात रश्मी पूर्ण बदलली. कधी खूप आनंदी, कधी कारण नसताना रडणारी. एकदा तर ती अमोलवर ओरडली, तू काहीच समजत नाहीस. अमोल शांत राहिला. सासू सुमनताईने हलक्या आवाजात म्हटलं, पहिल्या वेळी असं होतं ग. शरीरात बदल होतात. रश्मीला अपराधी वाटलं.
त्या दिवशी पुन्हा फोन. रश्मी, तब्येत ठीक आहे ना? यावेळी रश्मी काही क्षण शांत राहिली. तिला आईला सांगावंसं वाटत होतं, पण तिच्या अहंकाराने तिला थांबवलं. हो, ठीक आहे, आईने हलक्या आवाजात विचारलं. आवाज थकलेला वाटतोय ग. रश्मी अचानक चिडली नाही. तिच्या डोळ्यात पाणी आलं. आई. ती थांबली. काय झालं ग? आईचा आवाज काळजीने भरलेला. रश्मीला रडू आवरलं नाही. आई, मला बरं वाटत नाही. क्षणभर शांतता. मी येऊ का? आईचा सरळ प्रश्न. रश्मीने डोळे मिटले. तिला आठवलं, तीच आई जी वर्षानुवर्ष प्रत्येक गरज पूर्ण करत होती. नको, मी ठीक आहे. तू आजी होणार आहेस, ती म्हणाली. रश्मीच्या आईला आनंद झाला. त्या म्हणाल्या, स्वतःची काळजी घे. या दिवसात थोडासा त्रास होतो. ठीक आहे, रश्मी म्हणाली. पण कॉल संपल्यावर तिच्या मनात एक प्रश्न घुमत राहिला. आईने हे सगळं माझ्यासाठी सहन केलं असेल का? एका रात्री तिला प्रचंड अशक्तपणा आला. ती स्वयंपाकघरातच बसली. अमोल घाबरला. बस, पुरे झालं. मी तुझ्या आईला फोन करतो. नको, ती पटकन म्हणाली. रश्मी, तू आता एकटी नाहीस. तू आई होणार आहेस. तो तिच्या नकळत फोन लावतो. दुसऱ्या दिवशी सकाळी बेल वाजली. रश्मीने दार उघडलं. दारात आई, हातात डब्याची पिशवी, डोळ्यात काळजी, ओठांवर हलकं हसू. रश्मी काही क्षण नुसती तिच्याकडे बघत राहिली. आईने तिच्या चेहऱ्यावर हात ठेवला. खूप बारीक झालीस ग. तेवढ्यात रश्मीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. आईने तिला जवळ घेतलं. ना प्रश्न ना तक्रार, फक्त मिठी. आई किचनमध्ये उभी राहून तिच्यासाठी पातळ खिचडी बनवत होती. रश्मी सोफ्यावर बसून तिला पाहत होती. तिला अचानक जाणवलं, हीच ती स्त्री जिच्या जेवलीस का या प्रश्नामागे वर्षानुवर्षाचं निस्वार्थ प्रेम होतं. आईने प्लेट तिच्या हातात दिली. चल, आधी 2 घास खा. रश्मीने पहिला घास घेतला. डोळ्यात पाणी, मनात एक विचार. आई, तूही असंच सहन केलं होतंस का? आई फक्त हसली व तिच्या डोक्यावरून हात फिरवला. रात्रीचे 3:30 वाजले होते. घरात सगळे गाढ झोपलेले. रश्मीला 9वा महिना सुरू होता. अचानक रश्मीच्या पोटात तीव्र वेदना उठली. ती दचकून उठली. आई. तिच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले. पुन्हा वेदना, यावेळी आणखी तीव्र. ती बेडच्या कडेला बसली. श्वास जोरात चालू होता. शेजारी झोपलेला अमोल जागा झाला. काय झालं? रश्मीचा आवाज कापरा. अमोल, पोटात खूप दुखतंय, वेगळंच वाटतंय. आई. रश्मीची आई हॉलमध्ये गादी टाकून झोपलेली होती. ती लगेच आत आली. एका नजरेत तिला सगळं समजलं. ती शांतपणे म्हणाली, वेळ आलेली दिसतेय. रश्मी घाबरली. आई, मला भीती वाटते. आईने तिचे खांदे पकडले. भीती नाही बाळा, हा तो क्षण आहे ज्याची वाट पाहत होतीस. अमोल गाडी काढायला धावला. सासू सुमनताई देवघरात दिवा लावून प्रार्थना करत होत्या. देवा, माझ्या लेकराला बळ दे. गाडीत बसताना रश्मी आईचा हात घट्ट पकडून बसली होती. रस्त्यावर शांतता होती, पण तिच्या मनात वादळ. आई, खूप दुखतंय. आई तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली, श्वास खोल घे. माझ्याकडे बघ, मी आहे. त्या एका वाक्यात किती आधार होता. रश्मीला लेबर रूममध्ये नेण्यात आलं. पांढऱ्या भिंती, औषधांचा वास, डॉक्टरांच्या गडबडीतला आवाज. वेदना वाढत चालल्या होत्या. ती ओरडली, आई, मला नाही सहन होत. आई तिच्या डोक्याजवळ उभी. तिचा हात रश्मीच्या हातात. रश्मीने इतक्या जोरात पकडलं की
आईच्या हातावर नखांचे वन उमटले, पण आईने हात काढला नाही. मी आहे ग, अजून थोडं. श्वास घे. रश्मीच्या डोळ्यात पाणी. आई, तू कसं सहन केलंस हे? आईच्या डोळ्यातही अश्रू तरळले, पण आवाज शांत. आई झाल्यावर सगळं जमतं. लेबर रूमच्या बाहेर अमोल बेचैन फिरत होता. सासू शांत बसल्या होत्या, पण त्यांच्या ओठावर सतत रामरक्षा. अमोल म्हणाला, आई, तिचा आवाज ऐकवत नाही. सुमनताई म्हणाल्या, बाळ जन्माला घालणं म्हणजे पुनर्जन्म असतो. धीर धर. अमोलच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला पहिल्यांदा कळत होतं, आई होणं किती मोठी गोष्ट आहे. आत वेदना शिगेला पोहोचल्या होत्या. रश्मी घामाघूम झाली होती. ती सारखं आई आई म्हणत होती. त्यामुळे डॉक्टरांनी तिच्या आईला आत बोलावलं, तिला सपोर्ट करण्यासाठी. आई, मी नाही करू शकत. आई तिच्या कपाळावर चुंबन घेत म्हणाली, तू करू शकतेस, कारण तू आई होणार आहेस. डॉक्टरांचा आवाज, वन लास्ट पुश. रश्मीने डोळे घट्ट मिटले. आईचे हात अजून घट्ट पकडला आणि त्या क्षणी बाळाच्या रडण्याचा आवाज संपूर्ण खोलीत घुमला. क्षणभर सगळं थांबल्यासारखं वाटलं. रश्मीने डोळे उघडले. डॉक्टरांनी छोटंसं लालसर रडणारं बाळ तिच्या छातीवर ठेवलं. ती थरथरत होती. बाळाच्या छोट्या बोटांनी तिच्या शरीराला हात लावला. त्या स्पर्शाने तिच्या अंगातून एक वेगळीच लहर गेली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हे माझं बाळ. आईच्या डोळ्यात अभिमान चमकत होता. ती हळूच म्हणाली, हो, तुझं बाळ. त्या काही सेकंदात रश्मी बदलली. ती आता फक्त करिअर ओरिएंटेड मुलगी नव्हती, ती आई झाली होती. बाळ शांत होतं. तिच्या बाजूला पडून होतं. रश्मीने आईकडे पाहिलं. तिच्या मनात चित्र चमकली. ती लहान असताना तापात तडफडणारी आई रात्रभर तिच्या कपाळावर पट्टी ठेवत होती. शाळेच्या डब्यात गरम पोळी. परीक्षेच्या दिवशी देवापुढे आईची प्रार्थना. आईनेही हे सगळं सहन केलं होतं. ती रडत म्हणाली, आई. आई तिच्याजवळ झुकली. काय ग? धन्यवाद. आईच्या डोळ्यातूनही अश्रू गळाले. नर्स बाहेर आली. कॉंग्रॅच्युलेशन, मुलगी झाली. अमोलच्या चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी. तो देवघरात हात जोडतो. सासूच्या चेहऱ्यावर समाधान. घरात लक्ष्मी आली. रश्मीला रूममध्ये शिफ्ट केलं. शरीर पूर्ण थकलेलं. टाक्यांची वेदना, अशक्तपणा. डोळ्यात झोप नाही. बाळ रडत होतं. रश्मी घाबरली. आई, मला जमत नाहीये. आई शांतपणे बाळ उचलते. हळूच अंगाई गाते, झोप रे राजा. रश्मी आईकडे पाहत राहिली. तीच शांतता, तोच संयम. ना तक्रार, ना थकवा दाखवणं. रात्री रूममध्ये फक्त तिघी. रश्मी, तिची आई आणि बाळ. अमोल बाहेर सोफ्यावर डुलकी घेत होता. रश्मी हळू आवाजात म्हणाली, आई. हां, मी तुला खूप वेळा रागावले, फोन कट केले, तुझ्या काळजीची किंमत नाही ठेवली. आई हसली. आईचं मन असंच असतं ग, राग धरत नाही. रश्मीच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू. आज मला कळलं, वेदना म्हणजे काय असतात. आई तिचे केस कुरवाळत म्हणाली, हे फक्त सुरुवात आहे, पण प्रत्येक वेदनेच्या पलीकडे प्रेम असतं. बाळ पुन्हा हलकसं रडलं. रश्मीने पहिल्यांदाच स्वतः पुढे होऊन तिला उचललं. थरथरत्या हातांनी तिने बाळाला जवळ घेतलं. आई तिच्याकडे पाहत होती. त्या नजरेत अभिमान, समाधान होतं. मुलगी आता आई झाली होती. रश्मी मनात म्हणाली, आई, तू माझ्यासाठी हे सगळं केलंस आणि मी फक्त जेवलीस का या प्रश्नावर चिडत होते. ती बाळाला हलकेच म्हणाली, मी तुझ्यासाठी सगळं सहन करेन.
अगदी माझ्या आईसारखं. आईच्या चेहऱ्यावर समाधान, डोळ्यात पाणी, पण ओठांवर शांत हसू होतं. डिलिव्हरीनंतरचा 5वा दिवस. घरात बाळाच्या आगमनाची चाहूल होती. लहान लहान कपडे, पलंगाजवळ ठेवलेली पावडरची डबी आणि सतत ऐकू येणारे बाळाचं रडणं. पण त्या सगळ्या गोड वातावरणामागे एक सत्य होतं. आई होणं म्हणजे केवळ आनंद नाही, ती एक परीक्षा असते. त्या रात्री बाळाने जणू ठरवलं होतं, आज झोपायचं नाही. रात्री 11:30 रश्मीने तिला दूध पाजलं, डकार काढली, डायपर बदलला आणि हलकेच बाजूला झोपवते. 2 मिनिटं शांतता आणि मग जोरात रडणं. रश्मीने डोळे मिटले. पुन्हा का? तिच्या आवाजात थकवा होता. अमोलने बाळ उचलण्याचा प्रयत्न केला, पण बाळ त्याच्या हातात अजून मोठ्याने रडू लागलं. मला काही समजत नाहीये, तो गोंधळला. रश्मीच्या डोक्यात ठणका. तिचे टाके दुखत होते. शरीरात अशक्तपणा, डोळ्यात झोप नाही. ती अचानक बसून रडायला लागली. मी चांगली आई नाही, मला जमत नाहीये. इतक्यात खोलीचं दार हलकेच उघडलं. आई आत आली. तिच्या चेहऱ्यावर चिंता नव्हती, गोंधळ नव्हता, फक्त स्थिरता. ती काही बोलली नाही. तिने हळूच बाळ तिच्या हातात घेतलं, छातीशी धरलं. हलकं गाणं गुणगुणू लागली. ना मोठा आवाज ना घाई, फक्त एक लय. बाळाचं रडणं हळूहळू कमी झालं. रश्मी आईकडे बघत राहिली. तुला कसं कळतंय काय हवंय तिला? तिने हलक्या आवाजात विचारलं. आई स्मित करून म्हणाली, रडण्याचा आवाज वेगळा असतो, भूक वेगळी, पोटदुखी वेगळी, झोप वेगळी. रश्मी थक्क झाली. तिला जाणवलं, आई पण ही एक भाषा आहे जी अनुभवाने शिकावी लागते. दुसऱ्या दिवशी दुपारी सगळे झोपले होते. रश्मी बाळाला मांडीवर घेऊन बसली होती. ती मोबाईलकडे पाहत होती. ऑफिसचा मॅसेज, प्रोजेक्ट अपडेट. तिच्या मनात पुन्हा जुनी रश्मी जागी झाली. माझं करिअर, माझी ओळख. बाळ अचानक तिच्या ड्रेसवर लघवी करतं. ती चिडते. अरे देवा, अजून एक काम. आई दुरून बघत होती. ती जवळ आली. दे, मी बदलते. रश्मी अचानक म्हणाली, नको, मी करते. तिच्या आवाजात हट्ट नव्हता, पण एक ठामपणा होता. आई शांतपणे मागे झाली. रश्मीने काळजीपूर्वक कपडे बदलले. पहिल्यांदाच तिने घाई केली नाही. पहिल्यांदाच ती त्या छोट्या चेहऱ्याकडे पाहून हसली. त्या संध्याकाळी अमोलने रश्मीला विचारलं, तुला ऑफिसची आठवण येते का? रश्मी थोडा वेळ शांत राहिली. हो येते, पण आता प्राधान्य बदललंय असं वाटतंय. अमोल तिच्याकडे पाहत म्हणाला, तू काहीही ठरव, मी तुझ्या पाठीशी आहे. तिला पहिल्यांदा जाणवलं, आईसारखीच ही साथ आहे, निशब्द, न मागणारी. 10 दिवस झाले होते. त्या रात्री जोराचा पाऊस होता. वीज कधी येत होती, कधी जात होती. बाळाला पोटात गॅस झाला असावा. ती सतत रडत होती. रश्मीने तिला छातीशी धरलं. चालली, बसली, पुन्हा उठली. डोळ्यात झोप नव्हती. आई स्वयंपाकघरात काहीतरी गरम करत होती. रश्मीचा संयम सुटला. का रडते ती? मी सगळं करते ना, तरी का? तिच्या आवाजात हतबलता होती. आईने गरम पाण्याची पिशवी आणली. थोडं पोटावर ठेवूया. रश्मीचा आवाज तुटला. मला नाही कळत काही, मी फेल होते. आई तिच्या समोर बसली. आईपणात पास फेल नसतं, फक्त प्रयत्न असतात. त्या एका वाक्याने रश्मी शांत झाली. रात्री 3 वाजले. रश्मीला झोप लागली होती. आई मात्र बाळाला कुशीत घेऊन बसली होती. तिचे डोळे मिटत होते, पण ती जागी राहिली. अचानक रश्मीची झोप उघडली. तिने पाहिलं, आई खुर्चीत बसून पाठीला वेदना सहन करत बाळाला हलवत होती. तिच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण समाधानही. रश्मी हळूच उठली.
ती आईजवळ बसली. तू झोपली नाहीस? आई हसली. तू झोपलीस ना, ते पुरेसं आहे. त्या वाक्यात किती प्रेम होतं. बाळ अखेर झोपलं. खोलीत पावसाचा आवाज, हलकासा पिवळा दिवा. रश्मी अचानक आईच्या मांडीवर डोकं ठेवून बसली. ती काही क्षण काही बोलली नाही. मग तिचा आवाज कापरा झाला. मी किती वेळा तुला दूर ढकललं, फोन कट केले, तुझ्या काळजीवर हसले. आई शांत. रश्मीचे अश्रू तिच्या साडीवर पडत होते. आज जेव्हा बाळ थोडंसं रडते तेव्हा माझं हृदय धडधडतं. ती थोडीशी अस्वस्थ झाली की मला बेचैन वाटतं. मग तू, मी आजारी पडले की तुला काय वाटत असेल? आईने तिच्या डोक्यावर हात ठेवला. मुलं मोठी होतात पण आईचं प्रेम बदलत नाही. फक्त मुलांना ते दिसेनासं होतं. रश्मीने आईला घट्ट मिठी मारली. पहिल्यांदाच ती मुलगी नव्हती, ती एक आई होती, दुसऱ्या आईला मिठी मारणारी. माफ कर, मी तुझ्या जेवलीस का ला कधीच उत्तर दिलं नाही मनापासून. आई हलकसं हसली. आता दे, रोज दे, स्वतःलाही आणि मला पण. दोघींचे अश्रू एकत्र मिसळले. काही दिवसानंतर आई घरी निघून गेली. रश्मीने बाळाला शांत झोपवलं. रश्मीने मोबाईल उचलला. आईला फोन केला. आई, तू जेवलीस का? स्वयंपाकघरातून आईचा आवाज आला. हो ग, पण तू? रश्मी हसली. हो, आणि आज मनही भरलंय. ती बाळाजवळ बसली. तिच्या छोट्या पोटाला स्पर्श केला. मनात एक नवी जाणीव होती. आईपण म्हणजे त्याग नव्हे, ते प्रेमाचं परिपूर्ण रूप आहे आणि त्या प्रेमाला शब्दाची गरज नसते. त्या रात्रीनंतर रश्मी बदलली. करिअर ओरिएंटेड, हट्टी मुलगी आई झाली आणि आईची मुलगी पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने तिच्या आईला समजली. कारण आई झाल्यावरच समजते आई काय असते. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.